नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, जिथे आपण डेली बेसिसवरती टेक्निकल अनालिसिस करतोय आणि बघत असतो की आपल्याला कुठे चान्स भेटतोय ट्रेडिंगचा उद्यासाठी. आपण क्लिअरली एकदम स्पष्ट भाषेमध्ये आपण टार्गेट्स दिलेले की पहिला टार्गेट जो असेल तो माझा बहुतेक 1-2 मार्केटनी आपले पहिल्या टार्गेट पेक्षा गॅप डाऊन ओपन दिलं आणि सेकंड टार्गेट पटकनच दिला. त्यानंतर अजून मार्केटने आपल्या खालच्या साईडचा टार्गेट दिला जो अपेक्षित नव्हता. हा सडन फॉल जो होता अपेक्षित होता पण भेटला. म्हणजे काय, नशिबापेक्षा जास्त भेटले. आमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये खूप लोकांनी चांगले प्रॉफिट्स केले, त्यांचा अभिनंदन. असं बघायला गेलं तर पूर्ण हफ्ता पैसा डबल हा विषय खूप चाललेला आमच्या फॅमिलीमध्ये, की चांगले आरओआय भेटलेले, चांगले ट्रेड्स भेटलेले, वन साइड ट्रेड भेटलेत, मार्केट खाली येते, त्यामुळे चांगला प्रॉफिट केलेला आहे. खूप बरं वाटतं जेव्हा आपली लोक पुढे जातात. तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही असेच ट्रेडिंग करत राहा. डे बाय डे तुमची ग्रोथ होईल. तुमची ग्रोथ का झाली? कारण का तुम्ही या गोष्टीला, या विषयाला खूप खोलवरपर्यंत समजण्याचा प्रयत्न केला. दुनियामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाहीये की तुम्ही प्रयत्न कराल आणि ती तुम्हाला प्राप्त होणार नाहीये. फक्त त्यापाठी तुम्हाला तुमची जिज्ञासा, आशा आणि हिंमत लागते. आणि सर्वात मोठी गोष्ट तुमची सायकोलॉजी माइंडची आहे. कॉन्स्टंट स्टेबल राहणं खूप जरुरी आहे. जेवढं तुम्ही शांत राहाल तेवढंच तुम्ही मार्केटला समजू शकाल. फक्त वर गेलं का घ्यायचं, खाली गेलं का काढायचं हा विषय नसतो. जी लोक थांबलेत, समजलेत, शिकलेत आणि नंतर ट्रेड केल्यात त्यांनाच हा प्रॉफिटचा आनंद घेता येतो. क्लिअरली गोष्ट झालेली आपली की बाबा ह्या गोष्टीला इकडनं मार्केट गेलं तर इथे, इकडनं मार्केट गेलं इथे. बघा, लेवल्स लावणं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहेच, पण त्यावर ट्रेडिंग करणं सायकोलॉजिकली खूप इम्पॉर्टंट आहे. मार्केटने जेव्हा गॅप डाऊन देत कमी टार्गेट दिलेत, मार्केट बाउन्स होऊन खाली गेलेले, याचा अर्थ काय? बघा, मी कधी पण ड्रॉ करताना ना असं ड्रॉ करतो, ह्याला बोलतो रेसिस्टन्स करणं, रिटेस्ट करणं, पुल बॅक घेणं. ज्या गोष्टी आहेत वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये लोक वेगवेगळे शिकवत आहेत, पण कॉमन गोष्ट काय की मार्केट रिजेक्शन घेते त्या लेवलला. मार्केटने मस्त एक चांगला फ्लो दिला आणि चांगलाच फ्लो दिला आणि चांगले प्रॉफिट पण बुकिंग केले. मग आता उद्या मार्केट काय होणार आहे हा विषय आपल्या डोक्यामध्ये येतो, कारण का शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे उद्याचं मार्केट काय होईल. आणि परत मंगळवारी निफ्टी ची एक्सपायरी आहे, मंथली बोलतो मी, 30 तारखेची. कॉन्टॅक्ट सगळे बंद होणार, नवीन कॉन्टॅक्ट चालू होणार आहेत. पण त्या अगोदर आपल्याला समजणं जरुरी आहे की आपण काय बोललेलो. मी एक 14 तारखेचा व्हिडिओ तुम्ही जर बघाल, 14 तारखेचा व्हिडिओ, 14 सप्टेंबरचा व्हिडिओ, मी तिकडे स्टार केला होता की बाबा आज मी काहीतरी डिक्लेरेशन करतोय. बघा, मला असं वाटतं मार्केटमध्ये चांगला फॉल येणार आणि मार्केटमध्ये फॉल येणं चालू झालेलं आहे. मी बोललो म्हणून ना आलेलं आहे. टेक्निकल वरती समजत होतं, फॅमिली मेंबरचं डिस्कशन होतं की बाबा ह्या गोष्टी होत आहेत, तर काय होत आहेत त्या एक्झॅक्टली ते समजणं जरुरी आहे. जर आपण आता वन डे चार्ट वरती जर बघत असू आणि समजायचा प्रयत्न करत असू की मोठ्या मोठ्या कॅन्डल्स बनलेल्या आहेत. बघा, इथे मोठी कॅन्डल होती, त्याला मार्केटने तोडून खालची लेवल दाखवली आहे. याचा अर्थ काय आहे? मार्केट आता एक खालची ट्रेंड लाईन पकडत चाललेली आहे. मार्केटला इथपर्यंत यायचंय काय? तर हो, नक्कीच यायचंय. जी लेवल आहे 550 ची, लगभग 560 500 ची लेवल आहे. इकडनं जर मार्केटनी रिजेक्शन घेऊन वरती जात असेल तर मी सांगेन की अप ट्रेंडला मार्केट परत ट्राय करत आहे. पण आता बघायला गेलं तर मार्केट पूर्ण नेगेटिव्ह झालेलं आहे. त्यामुळे खालच्या साईडचा ट्रेड घेणं हा एक नॅचरल प्रोसेस आहे. होतं काय की सगळ्यांना जर खालच्या साईडचे दिसते, मग प्रॉफिट कोण होणार? आता होतंय काय, तुम्ही जर बघाल ना तर ह्या जे लेवल्स लागल्यात ना आपल्या पहिल्याच्या लेवल्स, एक्झॅक्ट टेक्निकली त्या मॅच होत आहेत. बघा, टेक्निकल म्हणजे काय? एक गणित आहे, एक मॅथ्स आहे. आणि मॅथ्स कधी, जेव्हा तुमचे आकडे बरोबर असतात, तुमचं एक सोल्युशन बरोबर असतं, जेव्हा तुम्ही त्याची मांडणी बरोबर करता, या कॅल्क्युलेशन बरोबर करता, तेव्हाच तुम्हाला आन्सर बरोबर भेटतं. एकही नंबर चुकला तर तुमचं गणित चुकतं, मार्क्स जातात. टेक्निकल वरती पण त्याच गोष्टी होत आहेत. बघा, इकडनं एक लाईन आलेली आहे, इकडनं एक ट्रेंड लाईन आलेली आहे आणि ती जॉईंट होते, ती मला लगभग 550 500 दिसते. मार्केटला अगर नेगेटिव्ह व्हायचं असेल टोटली,
तर मार्केटने ही लेवल तोडणं जरुरी, मग आपल्या खालचे लेवल्स अजून आपल्याला दिसतील. पण आपण भविष्याबद्दल का बोलावं? आपण उद्या काय होतंय, उद्या प्रेझेंट आहे, उद्या काय होतंय हा विषय समजणं खूप जरुरी आहे, कारण त्याच्यावरतीच आपण ट्रेडिंग करणार आहे. इथे जो डब्ल्यू पॅटर्न बनवत होता, टार्गेट भेटत होते, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. मार्केटने चांगलंच रिजेक्शन घेतलेलं आहे. वरची ट्रेंड लाईन पण मार्केटने चांगलीच दाखवलेली आहे. त्यामुळे मार्केट आता काय होतंय माहिती का, मार्केट अशा झोन मध्ये बनतंय. बहुतेक इकडनं एक रिव्हर्सल पॅटर्न पण म्हणू शकतो. हा असं जाऊन मार्केट एक तर वरती फुटेल, एक तर खाली फुटेल, हा विषय येतोय. हा एक फ्लॅग अँड पोलचा भाग आहे, ह्या ट्रायंगल्स ऍडजस्टमेंटचा भाग आहे, या सगळ्या वेगळ्या गोष्टी दिसत आहेत. पॉइंट्स बघा काय बोलतोय ते मी, समजण्याचा प्रयत्न करा की आता ह्या पॅटर्न्स मध्ये मार्केट जर चाललंय तर मला खाली ते लाईन दिसते, तर मार्केटला इथे येऊ दे, या इकडनं बाउन्स करू दे. बाउन्स झाल्याच्या नंतर मग एक वरचा टार्गेट बघता येईल, तोपर्यंत मी पॉझिटिव्ह राहणार नाही. मी आता नेगेटिव्ह स्टेट घेईन, सीईचे कॉल्स मी नक्कीच कमी घेईन. म्हणजे समजा ना की 10 ते 20% मी सी साठी जाईन आणि पी साठी मी 80% जाण्याचा प्रयत्न करेन. का? कारण का मार्केटचा जो फ्लो आहे, या मी असं बोलेन की नदीचा जो फ्लो आहे त्याबरोबर तुम्ही पोहण्याचा प्रयत्न कराल, तुम्ही लवकर पोचाल, लवकर टार्गेट अचीव्ह होईल. प्रवाहाच्या अगेन्स्ट पोहणं म्हणजेच काय आहे, वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ टाइम आणि आपल्यासाठी वेस्ट ऑफ कॅपिटल आहे. तसं न करता मार्केटला समजण्याचा प्रयत्न करा. उद्याचं मार्केट माझ्या मते ग्रीन मध्ये झालंच पाहिजे. याचा अर्थ काय माहितीये का, मार्केट एवढं जर सडन फॉल देत असेल तर ते पण चुकीचं आहे. कारण का मग जर सडन फॉल देते, मग प्रॉफिट बुकिंग करून मार्केट परत वरती जाण्याचा प्रयत्न करेल. सिंपल हिशोब आहे, टेक्निकल वरती सायकोलॉजी सिंपल हिशोब आहे की सगळेच जर खालच्या साईडला बसतील तर काय होणार, मग उद्या ट्रॅप करण्यासाठी मार्केट एक वरचा देईल, त्यानंतर मार्केट खाली जाईल. तर मी सांगेन की येस, मग मार्केट नेगेटिव्ह होण्यासाठी पूर्ण तयार झालेले आहे. म्हणजे खालच्या लेवल्स नेगेटिव्ह मार्केट आहेच, पण मार्केट खालच्या लेवल द्यायसाठी तयार झालेले आहे. मग तेव्हा आपण बघूया काय ते. तोपर्यंत उद्या जर मी तर मी उद्या लेवल्स लावतोय. समजा माझी वरची लेवल जी आहे, माझी वरची जी लेवल आहे ती लगभग इथे असेल. ठीक आहे, आता मी सगळ्या लेवल्स काढून तुम्हाला परत 5 मिनिटं सांगतो. मी पहिले तर डेली वरती आपण अनालाइज करतोय, त्यामुळे डेली ते अनालाइज करूया आपण. लेवल्स मी लावतो बघा इथे आणि इथे, कारण का ही खूप मोठी कॅन्डल बनलेली आहे. जर 5 मिनिटामध्ये जात असेल मी 5 मिनिटं जात असेल तर मी इकडे लेवल्स बघतोय, तर ह्या कॅन्डलला मी आता नो ट्रेडिंग झोन म्हणून बोलतोय. बाकी सगळे पॅटर्न मी काढून टाकतो, कारण का आता मार्केटने खालचा फ्लो द्यायला चालू केले, त्यामुळे वरचे टार्गेट 25,000 तर वेगळीच गोष्ट आहे. आणि जो 25,000चा स्ट्रॉंग रेसिस्टन्स मी सारखं तुम्हाला सांगत होतो, तो नक्कीच आता निघून गेलेला आहे. म्हणजे ते एक जी गोष्ट होती ना, ती गोष्ट आता नाही राहिलेली आहे. तर जी गोष्ट आपल्या आयुष्यात नाही राहिली त्याच्यावरती चर्चा कशाला, हा विषय तुम्हाला पण समजला पाहिजे. ठीक आहे, तर उद्याच्या टार्गेटच्या उद्या मार्केट काय करेल ह्याचा जर आपण आराखडा करत असू त्या लेवलला, तर बघा उद्या जी कॅन्डल बनलेली आहे ना, ती अशी बनलेली आहे बघा, ही. ओके, तर लगभग उद्या मार्केट काय करेल माहितीये का, लेवल्स मी खाली घेतो आता. मार्केट उद्या काय करेल ना, इथे ओपन होऊन मार्केट साइडवेज जाण्याचा प्रयत्न केला आणि मंगळवारी काहीतरी मुवमेंट देईल. आणि जर उद्याच त्याला मुवमेंट द्यायचे असतील तर डेफिनेटली माझी खालची लेवल जी आहे 550ची, ही बघा, ही जी लेवल आहे 550ची, आणि जास्त पॉइंट्स नाहीये इकडनं इथे, तर मार्केट बहुतेक उद्या हे टार्गेट पण देईल तुम्हाला. उद्या हे टार्गेट पण तुम्हाला देऊन टाकेल, कारण का मार्केटला जर रिजेक्शन घ्यायचं असेल तर त्याला इथपर्यंत येणं जरुरी आहे. तेव्हा निर्णय असा निघतो, या कन्क्लुजन असं निघतंय की उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर काय, उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं समजा,
तर मार्केट इकडनं बॉन्ड्स घेऊन परत खाली येईल आणि इथे स्टेबिलिटी करण्याचा प्रयत्न करेल, या कन्सोलिडेट होण्याचा प्रयत्न करेल, साईडवेज जाण्याचा प्रयत्न करेल, किंवा इथपर्यंत तरी नक्कीच येईल. कारण उद्याचा दिवस जरा इम्पॉर्टंट असा ठरणार आहे. कॅन्डल क्लोजिंग बद्दल विषय आपण वीकली बोललो, तर कॅन्डलने एक रेड कॅन्डल मध्ये खाली क्लोजिंग दिलेली आहे. वीकली मध्ये पुरे बेरिशनेस आहे, डेली वरती पण बेरिशनेस आहे. पण 5 मिनिटावरती जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा आपल्याला खूप समजणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचं असतं की आपण काय करतोय. त्यामुळे ह्या लेवल्स नंतर आपल्या खालच्या लेवल्स लागल्या. मी खालच्या लेवलचे टार्गेट पण तुम्हाला देतो. पहिला टार्गेट हा, दुसरा टार्गेट, दुसरा टार्गेट हा. ओके, तर किती आहे मार्केट? 25,000 5,500 पर्यंत, पहिला 530 पर्यंत मार्केटला यायला पाहिजे. त्यानंतर मार्केट 460 पर्यंत यायला पाहिजे. जर मार्केट ह्या लेवलच्या खाली आलं तर मार्केट पूर्ण नेगेटिव्ह होण्याची शक्यता चांगलीच आहे. बरोबर आहे, चांगलीच आहे. त्यामुळे ही जी झोन आहे, तुम्ही जर 3 हवर्स मध्ये पण बघाल ना, मार्केटनी एकदा इकडनं रिजेक्शन घेऊन खाली येताना मार्केट रिजेक्शन घेऊन इकडे गेलंय आणि इथे जाताना पण बाउन्स करत वरती गेले. त्यामुळे आता ही रेंज माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. कळलं तुम्हाला? 800 ते 600 म्हणजे 250-200 पॉईंटची जी रेंज आहे ती माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि मार्केट इथे साईडवेज होण्याची शक्यता जास्त आहे. ओके, असं बघायला गेलं तर इकडे एक परत ट्रेंड लाईन पण अशी खाली बनते लगभग बघा टेक्निकल होती. त्यामुळे मार्केट लगभग इथे येईल, जे मी सांगितले 500-550 लेवल, ही पण लेवल तेवढीच आहे. त्यामुळे उद्या जर मला काय करायचं असेल तर मी मोस्टली कॉल साईडला अवॉइड करेन, कारण का उद्या ट्रॅपिंग होण्याचे चान्सेस आहेत. आणि जर मला पुट घ्यायचं असेल तर मी नक्कीच शुक्रवारच्या फ्रायडेच्या डे लोच्या खाली एक स्कॅल्पिंग करून पटकन क्विक ट्रेड करून मी जेवढे पण पॉईंट मला भेटतील तेवढे पॉईंट घेऊन मी निघायचा प्रयत्न करेन. कारण का उद्या दिवशी मला अडकायचं नाहीये, लॉंग ट्रेड घ्यायचे नाहीयेत, मला टार्गेट ठेवायचे नाहीत. जेवढे येतील तेवढे मी घेऊन निघायचा प्रयत्न करेन, माझं प्रॉफिट लवकर बुकिंग करायचा प्रयत्न करेन. कारण का उद्याचं मार्केट खूप व्हॉलेटाईल असण्याची शक्यता आहे. कारण का महिना संपत आहे, नवीन महिना चालू होत आहे ऑक्टोबरचा. त्यामुळे सगळ्या गोष्टी जराशा नाजूक रीतीला आलेल्या आहेत. मार्केटमध्ये एक इंटरनॅशनल न्यूज मध्ये पण जी शनिवारी घडलेली गोष्ट आहे कालची, त्या सगळ्या गोष्टीवरती इफेक्ट तर पडणारच आहे. न्यूजचा इफेक्ट पडत असताना मार्केट जर वरती जात आहे म्हणजे मार्केट तुम्हाला नक्कीच ट्रॅप करत आहे. म्हणजे सगळ्या न्यूज आले की नेगेटिव्ह आहे, ग्लोबल मार्केटची न्यूज नेगेटिव्ह आहे, मार्केट तुम्हाला ट्रॅप करून वरती काढायचा प्रयत्न करेल. म्हणून उद्याचा दिवस जरा थांबणं जरुरी आहे. उद्या मी दिवस बोलतो की फक्त बघितलं तरी खूप काही गोष्टी तुम्हाला कळू शकतात. ठीक आहे, जेवढे पॉईंट्स भेटतील तेवढे घ्या. मला वाटतं जर मुवमेंट असेल तर लवकर सकाळी 10:30च्या अगोदर, 10च्या अगोदरच येऊन जाईल. नंतर मार्केट कन्सल्टला जाईल आणि जर काय करायचं असेल तर मंगळवारी करेल, कारण का लास्टचा दिवस आहे, त्यामुळे एक्सपायरी त्याला देणं भाग आहे. नीट बघा, मी 5 मिनिटाचा परत चार्ट लावत आहे. कॉन्सेप्ट समजून घ्या. उद्या आपला टार्गेट नो ट्रेडिंग झोन साठी ना हा असणार आहे. मार्केट जर ह्याच्यावरती काही करत असेल तर मी छोटे टार्गेट घेऊन मी जाते. पण लेवल कुठली? 800, म्हणजे 24,800 ची जी लेवल आहे ती मार्केटला काढणं जरुरी आहे. गॅपअप ओपन होऊन समजा इनकेस असं जात असेल तर घाई नका करू, त्याला पहिलं एकदा रिटेस्ट होऊ दे, तर तुम्हाला काही छोटे टार्गेट भेटेल. नाहीतर उद्या तुम्हाला टार्गेट जे भेटणार आहे ते नक्कीच इथपर्यंत, फर्स्ट टार्गेट आणि सेकंड टार्गेट नक्कीच इथपर्यंत भेटेल, जी आहे 24,560 आणि दुसरी लेवल आहे 24,460. म्हणजे लगभग परत 100-200 पॉईंटची रॅली तुम्हाला खाण्याची या तुम्हाला कमवण्याची संधी भेटू शकते. तर उद्या खेळताना या ट्रेडिंग करताना जरा शांतपणे विचार करा, सायकोलॉजिकल टेक्निकल पण बघा, इंडिकेटर्स पॅटर्न्स कॅन्डलचा अर्थ समजा, त्यानंतरच काहीतरी निर्णय घ्या आणि ट्रेडिंग करा. कारण उद्याचा दिवस खूपच मित्रांनो महत्वाचा आहे, सांभाळून करा. नवरात्रीच्या तुम्हाला 7व्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये जावो अशी अपेक्षा करत मी माझा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. गुड नाईट.